नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आमचं काम पण लवकर आलं होतं आणि म्हणून आम्ही शेतात आलो होतो मका वगैरे बघायला. तर काय झालं आता की आता कारखाने बंद झालेत, त्यामुळे जरा वाळं वगैरे मिळायचं आता बंद झालंय आणि त्यामुळे आता घरच्या चाऱ्यावरती सुरुवात करायची आहे. तर हा आपला इथं एक मक्याचा अर्धा एकराचा प्लॉट आहे. इथं अर्धा एकर आहे. पलीकडे पण आपलं शेत एका जागेवरती नाही आहे, म्हणजे 3-4 जागेवरती थोडं थोडं आहे. तर इथं अर्धा एकराचा प्लॉट आहे मक्याचा. तर तिकडे पण आपला आहे ऊस आहे आणि मक्याचा प्लॉट आहे, तर तो पण तुम्हाला दाखवते. पण आता ह्या मक्यावरती आम्ही सुरुवात करणार आहे. तर ही जी मका ह्याला थोडासा टाईम आहे. मक्याने तुरे वगैरे टाकलेत, पण आता सध्या ह्याच्यावरती सुरुवात करणार आहे आम्ही. कारण काय होतं की शेवटची मका घालायला येईपर्यंत ती वाळून जाते, त्यामुळे जरा लवकर सुरुवात करावी लागते. तर ही जी मका आहे तर तुम्ही बघू शकता की म्हणजे एकदम दाट आणि भारी आली आहे आणि असे त्याला 2-2 कंस पण आलेत, त्यामुळे जरा आपल्याला चांगली पुरवेल. पण एक साधारण महिनाभर ही मका आपल्याला जाईल. सोबतच आपला ऊस पण आहे आणि घास पण आहे त्यासोबत मिक्सिंग करून घालायला. आणि शिवाय मक्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवणार आहे, कारण मका ह्याच्या पाठोपाठच आपला दुसरा तिकडचा प्लॉट आहे तो पण दाखवते. तो पण ह्याच्या पाठोपाठ आपला घालायला येतोय. तर आणि तो संपला की एक पाठीमागं 20-25 दिवसापूर्वी मका पेरलेली आहे, तर ती पण त्याच्या पाठोपाठ येते. तर असं काही चाऱ्यांचं आपलं नियोजन आहे की म्हणजे एका पाठोपाठ एक आपल्याला इथून पुढं आता मका कमी नाही पडत. तर तिकडं पण आपलं शेत आहे, तिकडं ऊस आणि मका आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते. तर हा आपला दुसरा मक्याचा प्लॉट आहे बरं का. एक साधारण अर्ध्या एकराचा आहे हा. आत्ता मग अशी जी पलीकडची मका दाखवली, तर ती संपेपर्यंत ही मका आपली येते त्याच्या पाठोपाठ घालायला. ह्याला पण साधारण एक महिनाभर लागेल यायला आणि ती पण बरोबर महिनाभर जाते. आणि त्याच्यानंतर ना इथं आपलं बघू शकतो इकडं ऊस आहे. इकडे 1 एकर आहे आणि इकडं असा वरती अर्धा एकर ऊस आहे. आणि ह्या ऊसातच आहे ना आम्ही हरभरा पण लावला आहे, कारण घरच्या घरी आम्हाला म्हणजे सणासुदीला डाळी वगैरे लागतात किंवा घरी बेसन पीठ वगैरे लागतं, तर आम्हाला जेवढं घरी लागतं तेवढं आम्ही म्हणजे घरीच करतो. तर हा थोडासा हरभरा पण ह्या ऊसात केला आहे. आणि इकडे बघू शकता इकडं मक्याच्या ह्याच्यातच आम्ही 2 सारे भुईमुगाचे केलेत, कारण भुईमुगाच्या शेंगा वगैरे पण आम्ही घरच्या घरीच करतो, विकत काय घेत नाही. आणि एवढ्या आपल्याला वर्षभर जातात म्हणजे भुईमुगाच्या शेंगा. आणि शिवाय आमचं शेत पण बघू शकता किती स्वच्छ आहे. आमच्या म्हणजे सासूबाई सासरे असतील, त्यांना म्हणजे शेतात असं थोडं जरी गवत झालं तरी त्यांना आवडत नाही. तर आम्हाला काही म्हणजे खुरपणी वगैरे करायला वेळ नसतो म्हणजे गुरांच्या कामांमुळे. तर आमच्या शेतातलं जे काम आहे बाकीचं काय खुरपणी वगैरे काय असतील, तर ते आमचं सगळं सासू सासरेच बघतात. आणि आम्ही म्हणजे घरचं बघतो मग सगळं, गाईंचं गोठ्यातलं बाकीचं सगळं काम असतं आमच्याकडे. आणि ह्याच्यातच कडेला पलीकडे जरा मेथी पण लावली घरच्या घरी खायला. हे चुटूबुटूच्या शेंगाचं लावलेत आपलं घरी खायला भाजीसाठी. तिकडचा अर्धा एकराचा मक्याचा प्लॉट बघितला. त्यानंतर इथं आपली 2 एकर शेती आहे बघा. हे अर्धा एकर मका आहे, इकडं 1.5 एकर ऊस आहे असा. आणि त्याच्यामध्येच हे हरभरा आणि हे इकडं हरभरा आणि इकडं भुईमुग असं आपलं इथलं शेत आहे. ही आपली विहीर आहे बरं का. तशा तर आपल्याला 4 विहीर आहेत त्या, पण त्यातल्या 3 आहेत त्या सामायिक आहेत आणि ही आपली वेगळी एक मागच्या 2 वर्षात ही विहीर आपण घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 मोटरी आहेत, एक लाईटवरची आहे आणि एक इथं बघू शकते तर सोलर करून घेतले आपण, सोलर सिस्टीम. तर ह्याच्यावरती एक अशा 2 मोटरी आहेत. आणि उन्हाळ्यात पण या विहिरीचं पाणी निघत नाही. इथं आपलं जेवढं 2 एकर क्षेत्र आहे ना, त्याला भरपूर पाणी होतं, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण कधीच येत नाही शेतीसाठी. तर हे आपलं सगळं भावकीचं म्हणजे असे शेत आहे. तर इथं आपलं सगळ्यात शेवटी असल्यामुळं इथं आम्हाला रस्ता नव्हता, रस्त्याची सोय नव्हती. तर आम्ही ज्यावेळी विहीर घेतली त्यावेळी मग स्वखर्चाने हा जो सगळा संपूर्ण रस्ता आहे ना, तो आम्ही करून घेतला. तर आपल्या शेतात म्हणजे जेवढं पण आपल्या काय लागतं ना तेवढं सगळं म्हणजे सुविधा वगैरे करून ठेवले, त्यामुळं शेतीच्या बाबतीत कुठली अडचण येत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमची शेती पण चालू आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आपलं शेत कसं वाटलं ते पण नक्की सांगा. आणि आपलं ज्योती देशमुख या नावाने यूट्यूब चॅनल आहे, तो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.